Hello, we welcome all of you in the wonderful name of Jesus. प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही आपल्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. We continue our study on the life of Christ. Hello, Brother Dongre. ओके. We continue our study on the life of Christ. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाच्या अभ्यासक्रमामध्ये आपण आपला अभ्यास पुढे चालू ठेवूया. Life of Christ is very unique in so many ways. प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन हे अनेक प्रकारे एकमेव होतं, अद्वितीय असं होतं. For example, his birth is unique. आम्ही पाहिलं की त्याचा जो कुमारी मातेच्या उदरी जन्म होता तो अद्वितीय होता. His teaching is unique. त्याचं जे शिक्षण होतं ते अद्वितीय होतं. His miracles are unique. त्यानं केलेले चिन्ह चमत्कार देखील अद्वितीय होते. What he has done on the cross is unique. आणि त्यानं वधस्तंभावर सर्व मानव जातीसाठी जे बलिदान दिलं ते देखील एकमेव होतं, अद्वितीय होतं. His resurrection is unique. त्याचं मरणातून उठणं, पुनरुत्थान हे देखील एकमेव होतं. His going back to heaven is unique. त्याचं स्वर्गारोहण अद्वितीय होतं. And his coming back and to judge the world is so unique. आणि जगाचा न्याय करण्यासाठी तो पुन्हा दुसऱ्यांदा येणार आहे हे देखील अद्वितीय असणार आहे. Today we are going to talk about the significance of the death of Jesus Christ. आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाविषयीचं जे महत्व आहे त्याविषयी अभ्यास करणार आहोत. Pastor Paul is going to share on this subject. आणि पास्टर पॉल या विषयाचा अधिक अभ्यास घेणार आहेत. But I would like to share with you about the claims or the sayings of Jesus. पण प्रभू येशूनं वधस्तंभावर जे काही केलं त्या संबंधी काही गोष्टी मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. For example, Jesus said, I am. There are 7 mentioned I am statement in the Gospel of John. उदाहरणार्थ योहानकृत शुभवर्तनामध्ये 7 मी आहे अशी विधानं प्रभू येशू ख्रिस्तानं केलेली आपल्याला आढळतात. And then we are going to see what is their importance or significance. आणि मग त्याचं महत्व काय आहे हे आपण आज थोडक्यामध्ये पाहणार आहोत. Now we know that what Jesus said, the claim, we can interpret in different ways. आणि आम्हाला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्तानं जे काही केलं ते वेगवेगळ्या प्रकारे आम्ही त्याचा अर्थ लावू शकतो. First of all, the way he claimed, are they really real? Pardon? The way? The claim Jesus claimed, his statement, are they real? Are they realistic? Yeah. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं जे विधान केली मी आहे या संवादामध्ये ती खरोखरच वास्तववादी होती का? Of course, anybody can claim anything about himself or about others. आणि जगामध्ये कोणीही स्वतःविषयी किंवा इतरांसंबंधी
काहीही गोष्टी क्लेम करू शकतो किंवा संबोधू शकतो. For example, someone can say, I am the most genius person on this earth. You can claim it. हा, आणि एक उदाहरणार्थ कोणी असं म्हणू शकतो, मी जगातला सगळ्यात हुशार व्यक्ती आहे किंवा महान व्यक्ती आहे. So the first thing is, are the claims of Jesus real the way he claimed, or in the same way it has some kind of truth? आता प्रश्न हा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःविषयीची जी विधान केली मी आहे या संबंधामध्ये, ती खरंच वास्तववादी होती का आणि सत्य होती का? Another thing, another way we can see that it's not the way he claimed, that is not truthful, that's not realistic. It just, he was a madman. आणि मग कोणी असंही म्हणू शकेल की प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः संबंधी जी काही विधान केली ती एखादा वेडा व्यक्तीच करू शकतो, असं देखील कोणी म्हणू शकेल. Another way we can see that Jesus never claimed this kind of statement. Jesus never said like that, but it was his followers who made him some kind of superhuman being, a God. येशूनं कधी अशी काही विधान केली नाहीत, पण त्याचे जे अनुयायी होते त्यांनी मात्र अशा प्रकारची विधान करून त्याला अलौकिक असं महत्व दिलं. So it's important to check the truth and with reason and with faith to check the validity, the reliability of those claims. आता प्रभू येशू ख्रिस्तानं जी काही स्वतःविषयीची विधान केली ती कितपत सत्य आहेत हे वास्तववादी दृष्टिकोनातून तपासून बघणं हे फारच महत्वाचं आहे. आमेन. For example, Jesus said, I am the light of the world. उदाहरणार्थ प्रभू येशू म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे. And those who walk in the light, they come out of the darkness. आणि प्रभू येशू म्हणाला की जे मला अनुसरतात ते कधीही अंधारात चालणार नाहीत, तर त्यांच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील. आमेन. For example, we find that in John chapter 8 and verse number 12. योहानकृत सुवर्तमानाच्या 8व्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये आम्ही हे वाचतो. And the Bible says, when Jesus spoke again to people, he said, I'm the light of the world. Whoever follows me will never walk in darkness, but will have the light of life. आणि प्रभू येशू म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे. जो कोणी मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील. आमेन. Now, Jesus is speaking to people, and that's a Jewish audience. आणि प्रभू येशू ख्रिस्त यहुदी लोकांबरोबर हे बोलत होता. And they were very familiar with the concept of life. Light. यहुदी लोक हे प्रकाशाच्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील असं होते. And they knew that God is light, according to Psalm 27. आणि स्तोत्र 27 प्रमाणे यहुदी लोकांना माहिती होतं की देव हा प्रकाश आहे. And now Jesus is saying here, I'm that God who brings light. Not only I create light, but I myself is light. आणि प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे की मी तो व्यक्ती आहे ज्यानं केवळ प्रकाश उत्पन्न केला तोच नव्हे,
तर मी स्वतः प्रकाश आहे. And those who follow me, they walk in the light. आणि जे माझ्या मागे येतात, मला अनुसरतात, ते कधी अंधारात चालणार नाहीत, तर त्यांच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील. And those who don't, they live in the darkness. आणि जे मला अनुसरणार नाहीत, ते मात्र अंधारामध्ये वस्ती करतील. So how can we know that Jesus is really truly light? मग आम्हाला कसं काय समजून येतं की प्रभू येशू ख्रिस्त हा खरोखरच जगाचा प्रकाश आहे? It's a good concept to ponder. आणि ही एक चांगली कल्पना आहे. Okay, so what is the use of light? What the light does? आता प्रकाशाचं महत्व काय आहे किंवा प्रकाश काय काय करू शकतो? So can we see what the light does and what Jesus has done as light? It really makes sense that Jesus is light. आणि आम्ही जर प्रकाश काय काय गोष्टी करू शकतो हे पाहिलं आणि प्रभू येशू ख्रिस्त जर प्रकाश आहे, त्याने कोणकोणत्या गोष्टी केल्या हे पाहिलं, तर आम्हाला अद्भुतरित्या समजून येतं की प्रभू येशू ख्रिस्त हा खरोखरच जगाचा प्रकाश आहे. Another claim is, I'm the bread of life. दुसरं एक विधान प्रभू येशू ख्रिस्ताने केलं. येशू म्हणाला, मी जीवनाची भाकर आहे. So in what context Jesus was saying, I'm the bread of life? आणि कोणत्या संदर्भात प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की मी जीवनाची भाकर आहे? And again we see that what is the purpose of bread? It brings physical nourishment. मग भाकर काय करते आमच्या जीवनामध्ये? भाकर आम्हाला शारीरिक शक्ती किंवा शारीरिक सामर्थ्य प्राप्त करून देते. So with that context, we must see and study and ponder that is Jesus, this statement is fitting to Jesus. आणि मग या संदर्भामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्त भाकर म्हणून आमच्या जीवनामध्ये कोणकोणतं सामर्थ्य आम्हाला किंवा शक्ती आम्हाला प्रदान करू शकतो हे पाहिलं पाहिजे. Another claim, Jesus said, I'm the living water. दुसरं एक विधान प्रभू येशू ख्रिस्ताने केलं की मी जिवंत पाणी आहे. And those who drink this living water will not thirst again. आणि हे पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. So how can we see that if this is also fitting to the person and the character of Jesus Christ? आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताचं व्यक्तिमत्व आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण यामध्ये हे विधान देखील कसं काय बसू शकतं हे आम्ही पाहायला पाहिजे. Another word, Jesus said, I am the way, the truth, and life. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. Now, people came, prophets came, religious leader came, and they said, I'm going to show you a way. पूर्वीचे जे संदेष्टे होते, जे देवाचे लोक होते, धार्मिक पुढारी होते, देवाने निवडलेले लोक होते, त्यांनी अनेकदा असं सांगितलं होतं लोकांना की मी तुम्हाला मार्ग दाखवतो, देवाकडे जाण्याचा मार्ग, स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग तुम्हाला दाखवतो. And here Jesus is saying, I'm not going to show you the way, I am the way. पण प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला? प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणाला नाही
मी तुम्हाला मार्ग दाखवतो किंवा मी तुम्हाला मार्गाची माहिती देतो. प्रभू येशू म्हणाला, मी स्वतःच मार्ग आहे. Because according to the Jewish, way of thinking was not something to follow, but to live according to that lifestyle and character that will take us to that way to God. आणि यहुदी चालीरीतीप्रमाणे हे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे विधान आहे, मी मार्ग आहे, म्हणजे देवाकडे जाण्याचा एकमेव रस्ता किंवा मार्ग प्रभू येशू ख्रिस्तच आहे. प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळेच कोणीही व्यक्ती देवापर्यंत पोहोचू शकतो. आमेन. So here Jesus is telling us that he is going to present himself as a model of that morality, model of truthfulness that people see and follow. आणि लोक ज्याची अपेक्षा करतात किंवा लोक जे पाहण्याची अपेक्षा करतात, तो नैतिक मार्ग किंवा नैतिक व्यक्तिमत्व मी आहे असं प्रभू येशू ख्रिस्त लोकांना सांगत आहे. So Jesus was telling that I'm the truth. There is no sin in my life. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, मीच सत्य आहे, कारण माझ्यामध्ये कोणतंही पाप नाही. And even throughout his life, he was sinless. And even in the Muslim literature, it is said that Jesus was sinless. आणि पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी आम्ही वाचतो, प्रभू येशू ख्रिस्त निष्पाप होता. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं हे विधान संपूर्ण पवित्र शास्त्र त्याला पुरावा देतं किंवा त्याला पाठिंबा देतं. According to their philosophy, according to their doctrine, that every person is touched at birth, and that's why the babies start to cry. But Satan never touched Jesus and Mother Mary. आणि जगात जन्मलेला प्रत्येक व्यक्ती हा पापी म्हणूनच जन्माला येतो. पण प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कुमारी मातेच्या उदरी, मरेच्या उदरी झाल्यामुळे त्याला कोणताही जगिक पिता नव्हता, म्हणजे जगिक रक्ताचा संबंध प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराशी आला नव्हता. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जन्मापासूनच निष्कलंक किंवा निष्पाप होता. आमेन. And throughout Jesus's life, he said, who can prove me guilty? Who can tell me I'm wrong? आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त स्वतःविषयी म्हणाला की माझ्यावर दोषारोप कोण करू शकेल, मला दोष कोण देऊ शकेल. And throughout Jesus's life, even Pilate couldn't condemn Jesus. आणि जे सरकारी अधिकारी किंवा न्यायाधीश होते किंवा पिलात होता त्या काळचा रोमी न्याय, तो देखील येशूवर दोषारोप करू शकला नाही. And eventually, even the centurion said, who was standing by the cross, he said, he was really a righteous man. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाजवळ उभा असलेला तो रोमी शताब्दीपती देखील म्हणाला की हा व्यक्ती हा नीतिमान व्यक्ती होता. And that's why when Jesus was standing in front of Pilate, he asked this question, very profound question. He said, what is truth? आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं हा प्रश्न विचारला की सत्य काय आहे. And here truth is standing in the personification of Jesus Christ in front of Pilate. आणि पिलाताच्या पुढे
सत्य जणू काय प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपाने उभं होतं. प्रभू येशू ख्रिस्त हाच सत्य होता. So another claim, and I will finish with that, and then Pastor Paul will continue, that I'm the resurrection. प्रभू येशू ख्रिस्त पुढे असंही म्हणाला की मीच पुनरुत्थान आहे. What? Resurrection? Coming back to life? आणि मृतातून पुन्हा जिवंत होणं, कधी न मरण्यासाठी पुनरुत्थान हे प्रभू येशू ख्रिस्त आहे. So anybody can claim it, that I'm the resurrection, but do you think it's truthful? कोणीही जगातला असं विधान करू शकतो की मीच पुनरुत्थान आहे, पण ते सत्य असू शकतं का? Of course, the person say, okay, I will die and then I will come back to life. When? I don't know. आणि मग एखादा व्यक्ती म्हणू शकतो आणि मी मेल्यानंतर मी परत जिवंत होईल. कधी जिवंत होईल ते काही मला सांगता येणार नाही. And Jesus also faced death and he also died, we know. आम्हाला माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्त देखील वधस्तंभावर मरण पावला. But then he proved that he came back to life. And that's why his claim was valid, truthful, realistic, that his resurrection. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं प्रत्यक्ष दाखवून दिलं की तिसऱ्या दिवशी तो मरणातून पुन्हा जिवंत झाला आणि पुढे 40 दिवस अनेकांना या जगामध्ये त्यानं दर्शन दिलं. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं विधान मीच पुनरुत्थान आहे, मी मरणातून जिवंत होणारा व्यक्ती आहे, हे अशा पद्धतीनं प्रभू येशू ख्रिस्तानं जणू काय पुरावा म्हणून सिद्ध केलं. आमेन. And he was telling, the way I died and came back to life, when you believe in me and you die, you will come back to life. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त पुढे काय म्हणाला की मी मेलो होतो पण मी पुन्हा जिवंत झालो. त्याचप्रमाणे जे माझ्यावर विश्वास ठेवतात ते जरी या पृथ्वी तलावर मरण पावले तरी ते देखील पुन्हा मरणातून उठतील आणि सदा सर्व काळ जिवंत राहतील. And then I'm the life that I give my life to give you life, and that life is that's something that will never end, and that's called eternal life. आणि प्रभू येशू ख्रिस्त असं देखील म्हणाला, मी माझं जीवन तुम्हाला देतो आणि हे जीवन काही साधं सुद्धा जीवन नाही. हे जीवन म्हणजे कधी नष्ट न होणार, कधी न संपणार असं देवाचं जीवन आहे, म्हणजे सार्वकालिक जीवन आहे. And to give us this life, Jesus died for our sin, and that's what we are going to learn from Pastor Paul. आणि हे जीवन, देवाचं जीवन किंवा सार्वकालिक जीवन आम्हा मानवांना देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर आमच्या पाप क्षमेसाठी मरण पावला. So it's with great joy to have Pastor Paul, and now it's all yours. Please share with us about the death of Jesus Christ on the cross and why it's so important for us. Thank you. आणि Are we going out and coming back in? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाचं महत्व We're staying in. Oh, okay. Yeah. We continue. Okay. Good to see everybody. पुन्हा एक वार तुम्हा सर्वांना या अभ्यासक्रमामध्ये पाहून मला खूप आनंद वाटत आहे. I missed you all because I thought I had a problem with my laptop. आणि माझ्या लॅपटॉप मध्ये थोडासा प्रॉब्लेम होता. As it turned out, there was no problem with the laptop. I just needed to get a new charger. And that's why there was no power in the laptop. लॅपटॉप मध्ये काय समस्या नव्हती,
पण चार्जर मध्ये होती म्हणून मी नवीन एक चार्जर विकत घेतलेला आहे. Anyway, that is sorted. Brother Dongri, could you or somebody please open the meeting in prayer? आपण प्रार्थना करू आणि आजच्या शास्त्राभ्यासाला सुरुवात करू. सर्वसमर्थ स्वर्गीय पित्या, आजच्या शास्त्राभ्यासाच्या वर्गामध्ये आम्ही सर्वजण तुझ्या पायाशी नतमस्तक होतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयी अभ्यास करण्यासाठी आणि विशेष करून प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील जे बलिदान होतं, त्याचं ठेचलेलं शरीर, त्याचं सांडलेलं रक्त आणि त्याद्वारे मानवांना मिळणारे सर्व आशीर्वाद या संबंधीचा अभ्यास करत असताना तो आम्हा सर्वांचं सहाय्य कर. हा विषय समजून घेण्यासाठी आम्हाला बुद्धी दे, ज्ञान दे, सुज्ञता आणि शहाणपण दे. हा सर्व शास्त्राभ्यासाचा वर्ग आम्ही तुझ्या चरणी समर्पित करतो. प्रत्येक विद्यार्थ्याला सहाय्य कर, मदत कर, बुद्धी, ज्ञान, समजबुद्धी दे, जेणेकरून प्रभू जे काही आम्ही शिकू ते आमच्या जीवनामध्ये लागूकरण करण्यासाठी आणि त्याद्वारे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी सर्वांना सहाय्य कर, मदत कर. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून ऐक. आमेन, आमेन. Amen. Right, Daniel. Thank you, Brother Dongri. So, very briefly to recap from last week, the थोडे आपण उजळणी करूया. The three roles of Jesus, you see on the PowerPoint: prophet, priest, and king. आणि गेल्या वेळेला आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामधील 3 महत्वाचे रोल किंवा 3 महत्वाच्या गोष्टी पाहिल्या. प्रभू येशू ख्रिस्त पहिलं म्हणजे तो एक संदेष्टा होता. प्रभू येशू ख्रिस्त एक याजक होता. आणि तिसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त हा पृथ्वीवर राज्य करणारा राजा होता. Daniel, right. So for this week, we're going to look at the Passion of Christ. आता या आठवड्यामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील दुःख सहना संबंधी अभ्यास करणार आहोत. आमेन. About 1/3 of the Gospels cover the last week of Jesus's life. पवित्र शास्त्रामध्ये 4 शुभवर्तमान आहे. त्याचे जवळजवळ 89 अध्याय आहेत आणि या 89 अध्यायापैकी 30 अध्याय प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाच्या शेवटच्या सप्ताह संबंधी किंवा 7 दिवसा संबंधीच्या गोष्टी आम्हाला कथन करतात. आमेन. This shows the importance of the events to the gospel writers. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातील शेवटचा आठवडा सर्व शुभवर्तमानकारांच्या दृष्टीने फारच महत्वाचा असा होता. आमेन. Mark 10 and verse 25. For even the Son of Man did not come to be served, but to serve, and to give his life as a ransom for many. मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्यायाच्या 25व्या वचनामध्ये आम्ही वाचतो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की मनुष्याचा पुत्र हा सेवा करावयास नव्हे, करून घ्यावयास नव्हे, तर सेवा करावयास आणि अनेकांच्या साठी आपल्या जीवनाची खंडणी द्यावयास आलेला आहे. आमेन. So we're going to look at one day at a time the Passion Week. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा हा दुःख सहनाचा आठवडा हा आपण क्रमाने त्याचा अभ्यास करणार आहोत. Saturday, Jesus arrives at Bethany at the home of Mary, Martha, and Lazarus. शनिवारच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त बेथानी येथे मार्था, मरिया आणि लाजारस या कुटुंबाच्या घरी गेलेला आम्ही पाहतो. References: Matthew 26, 6-13, Mark 14, 3-9, and John 11, 55
through to chapter 12 and verse 11. आणि त्याचे संदर्भ आहेत मत्तय 26:6-13, मार्क 14:3-9, योहान 11:55-12:11. The town is near the Mount of Olives, a short walk to Jerusalem. आणि हे बेथानी जे गाव होतं ते ऑलिव्ह पर्वताच्या जवळ होतं, यरुशलेमेच्या जवळ होतं. Here Jesus is anointed for burial, John 12:7, with expensive oil. आणि योहान 12:7 मध्ये आम्ही पाहतो की मरियेनं अलाबास्त्र तेल किंवा अतिशय किमती सुगंधी तेलाचा अभिषेक प्रभू येशू ख्रिस्ताच्या मस्तकावर केला. And we see a picture of this on the right hand side. आणि या ठिकाणी तुम्ही हे चित्र पाहता की मरियेनं कशा प्रकारे ती अलाबास्त्र तेलाची कुपी फोडली आणि संपूर्ण तेल येशूच्या डोक्यावर ओतलं. Right, Sunday is what we call the triumphal entry of Jesus. This is when Jesus is coming into Jerusalem. रविवारच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताची यरुशलेम मध्ये सार्वजनिक आणि विजयी परंपरेनं एंट्री किंवा त्याचा प्रवेश झाला, झावळ्याचा रविवार ज्याला आम्ही म्हणतो, तो आम्ही पाहतो. So the references are Matthew 21:11, 1-11, Mark 11:1 to 11, Luke 19:29-44, and John 12:12-19. त्याचे संदर्भ आहेत मत्तय 21:1-11, मार्क 11:1-11, लूक 19:29-44 आणि योहान 12:12-19. Amen. So here the people are shouting out. Sorry, something come up on the screen. Here the people are shouting out, Hosanna to the Son of David. So that means Hosanna means save now, the promised Messiah. आणि ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचा मिरवणुकीनं यरुशलेमेमध्ये विजयी प्रवेश झाला, त्यावेळेला सर्व लोक मोठ्याने घोषणा देत होते आणि ते होसान्ना असं म्हणत होते. होसान्ना शब्दाचा अर्थ हे मशिहा आमचं तारण कर किंवा आमचा उद्धार कर. Amen. And again, you can see the picture of Jesus as he enters on the donkey, people with the palms on the ground, and this is the triumphal entry of Jesus into Jerusalem. आणि या ठिकाणी तुम्ही चित्रामध्ये पाहता की लोक कशा प्रकारे आपल्या अंगावरचे कपडे काढून रस्त्यावर अंतरत होते, झाडाच्या डहाळ्या देखील रस्त्यावर अंतरत होते आणि येशू ख्रिस्त गाढवीच्या शिंगरावर बसून त्यावरून चालत चालत यरुशलेमेमध्ये प्रवेश करत होता आणि लोक मोठ्या आनंदानं येशूच्या स्वागतासाठी घोषणा देत होते, होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. Amen. Amen. Thanks. Right, Monday is the cleansing of the temple and cursing of the fig tree. नंतर सोमवारच्या दिवशी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेम मधील मंदिरात गेला. त्या ठिकाणी व्यापार करणाऱ्या लोकांना त्यानं दोरीचा चाबूक करून मंदिरातून हाकलून लावलं आणि दुसरी एक गोष्ट की जाताना अंजिराच्या झाडाला त्यानं शाप दिलेला, हे देखील आम्ही सोमवारच्या दिवशी पाहतो. References are Matthew 21:12-9, Mark 11:12-18, Luke 19:45-48. त्याचे संदर्भ आहेत मत्तय 21:12-19,
मार्क 11:12-18 आणि लूक 19:45-48. Amen. Amen. And we can see from the right-hand side again the picture of Jesus changing the money changers out of the temple. आणि उजव्या बाजूला तुम्ही छायाचित्र पाहतायत की प्रभू येशू ख्रिस्त मंदिरामध्ये त्या ठिकाणी जे लोक पैशाचा यहुदी तिथे मंदिरात येणाऱ्यांसाठी पैशाचा विनियोग करत होते त्यासाठी येशू त्यांना मंदिराच्या बाहेर हाकलून काढत आहे. And it says in Matthew 21:13, Jesus said, "My house will be called a house of prayer, but you are turning it into a den of robbers." आणि मत्ते 21:13 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझं घर हे प्रार्थनेचं घर आहे, पण तुम्ही त्याला लुटारूंची गुहा बनवलेलं आहे. Because Jesus is saying the temple is supposed to be a place of prayer, not a place where you change money. याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणायचं आहे की प्रार्थना मंदिर हे प्रार्थनेचं उपासनेचं घर आहे, त्यामध्ये कोणताही व्यापार किंवा पैशाची देवघेव अशा गोष्टी चालू शकणार नाहीत. And Mark 11:12-18 is where Jesus curses the fig tree. आणि मार्क 11:12-18 मध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तानं अंजिराच्या झाडाला शाप दिला. The fig tree was not producing fruit. आणि त्याचं कारण म्हणजे त्या अंजिराच्या झाडाला भरपूर हिरवी पानं होती, पण त्यावर एकही अंजीर लागलेलं नव्हतं. So Jesus spoke the word and the fig tree withered away. येशूने त्या झाडाला शाप दिला आणि मग नंतर परत येताना शिष्यांनी पाहिलं की ते झाड मुळापासूनच वाळून गेलेलं होतं. The same with our lives. The Lord wants to see fruit in our lives, meaning the fruit of the Holy Spirit. आणि आमच्या जीवनामधून देखील देव याच गोष्टीची अपेक्षा करतो. आम्ही देवासाठी पवित्र आत्म्याचं फळ जे गलती 5:22-23 मध्ये सांगितलेलं आहे ते द्यावं अशी देवाची अपेक्षा आहे. Right, Daniel, on Tuesday, Jesus's authority is debated with the Jewish leaders. Who were the Jewish leaders, or the Jewish leaders at that time? Pharisees, Herodians, and Sadducees. मंगळवारच्या दिवशी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्या काळचे जे धार्मिक पुढारी होते, जे सदुकी असतील, परुषी असतील, इतर लोक असतील, त्यांच्याबरोबर धार्मिक गोष्टी संबंधी, देवाच्या राज्यासंबंधी वादविवाद करताना आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये आढळतो. And the references are for that Matthew 21:23. Okay, wherever it went to. Mark 11:27 to Mark 12:40 and Luke 20, long passage 1-47. आणि त्याचे संदर्भ आहेत मत्ते 21:23-33 आणि मार्क 11:27-12:40 आणि लूक 20:1-47. थोडे मोठे शास्त्रातील परिच्छेद आहेत. So the real issue, you read these passages on your own, is who has authority? Is it with Jesus or the religious leaders?
आणि त्यामधील वादविवादामधील महत्वाचा मुद्दा होता की अधिकार कोणापाशी आहे. जे मंदिरामध्ये असणारे धार्मिक पुढारी होते त्यांच्याकडे अधिकार आहे का प्रभू येशूकडेच खरा अधिकार आहे. See, these religious leaders don't think Jesus should have the authority. They think the authority should be with them. So that's why they were having this debate or discussion. आणि त्या काळात येरुशलेममधील मंदिरामध्ये जे धार्मिक पुढारी सेवा करत होते त्यांना असं वाटत होतं की सर्व धार्मिक अधिकार त्यांच्या पाशीच आहेत, म्हणून ते येशूच्या अधिकारांवर शंका व्यक्त करत होते. पण प्रभू येशू ख्रिस्ताचं म्हणणं होतं की त्याच्या पाशीच सर्व अधिकार आहेत. याविषयी त्या ठिकाणी वादविवाद झालेला आम्ही पाहतो. The widow's mite, and the references are Mark 12, 41 to 44, and Luke 21, 1 to 4. तसंच मंदिरात अनेक लोक अर्पण आणत होते. त्यामध्येच एक विधवा आली आणि तिनं आपल्याजवळ असलेलं सर्व काही म्हणजे 2 टोल्या 2 नाणी त्या मंदिरातील भांडारात टाकली. त्याचे संदर्भ आम्हाला मार्क 12, 41 ते 44 आणि लूक 21, 1 ते 4 या वचनामध्ये आढळतात. So Jesus is saying this lady who's poor, the mite was it's like a few rupees. She has given more percentage wise than the rich people have given. आणि प्रभू येशू ख्रिस्ता म्हणाला की ही जी विधवा आहे तिने लहानशी 2 नाणी मंदिराच्या भांडारात टाकली, पण तिनं आपल्याजवळ होतं ते सर्व काही 100% टाकलं. त्यामुळेच तिनं इतर सर्वांपेक्षा जास्त टाकलं असा प्रभू येशू ख्रिस्ताचा दावा होता. आमेन. Right. The Olivet course, Mount Olivet, the references are Matthew chapters 24 to 25, Mark 13, 1 to 37, and Luke 21, verses 5 to 36. आणि जैतून पर्वतावरील काही गोष्टी आम्हाला मत्ते 24-25 मध्ये, मार्क 13, 1 ते 37 मध्ये, लूक 21, 5 ते 36 मध्ये आढळतात. These 3 passages are telling us all about the prophecies about the end times and the second coming of Jesus. हे जे 3 शास्त्र भाग आहेत ते आम्हाला शेवटच्या काळामध्ये कोणकोणत्या घटना घडतील या संबंधीच्या भविष्यवाण्या आणि प्रभू येशूचं दुसरं येणं या संबंधीची भविष्यवाणी या संबंधी गोष्टी सांगतात. Jesus said, "Be ready for the Son of Man." Sorry, be ready for the coming of the Son of Man. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की मनुष्याच्या पुत्राच्या दुसऱ्या येण्यासंबंधी तुम्ही तयार असलं पाहिजे. आमेन. Gotcha. We don't know when Jesus is coming. Personally, I live every day as much as possible to the maximum, as if this is the very day when Jesus is going to return. आणि आम्हाला नक्की माहित नाही प्रभू येशू ख्रिस्त कधी परत येईल, पण आम्ही दररोज प्रभू येशू ख्रिस्ताच्या परत येण्याची वाट पाहिली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही नेहमी तयार असलं पाहिजे. आमेन. Thursday, what happened on the Thursday was the betrayal of Jesus. आणि बुधवारच्या दिवशी आम्ही पाहतो की ख्रिस्ताचा नाकार करण्यात आला. And the references are Matthew 26, 17 to 25, Mark 14, 12 to 21,
and Luke 22, 7 to 13, and Luke 21, still in chapter 22, 21 to 23. त्याचे संदर्भ आहेत मत्ते 26, 17 ते 25, मार्क 14, 12 ते 21, लूक 22, 7 ते 13 आणि 21 ते 23. Amen. So in these great passages, we see how Judas Iscariot betrayed Jesus. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला यहुदा इस्कारियोतनं कशा प्रकारे धरून दिलं या संबंधीच्या गोष्टी आम्ही या शास्त्र वचनामधून समजून घेतो. John 13, 1 to 20 is the washing of Jesus washing the disciples' feet. योहान 13, 1 ते 20 या वचनामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला शिष्यांचे पाय धुताना पाहतो. Amen. And in this great passage, we see the truth of the Christ-like humility. आणि येशूनं शिष्यांचे पाय धुतले त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्तानं आपली खरी नम्रता जणू काय प्रगट केली. Amen. Now the next passages are the Last Supper in the upper room, which we now, in the New Covenant times, we base the Holy Communion upon that. आणि नंतर आम्ही शेवटचं भोजन जे माडीवरच्या खोलीमध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं घेतलं त्या ठिकाणीच भोजन घेत असताना त्यानं भाकर घेतली, द्राक्षारस घेतला आणि नव्या कराराची घोषणा केली. तेच आम्ही पृथ्वी तलावर नेहमी प्रभू भोजन घेतो, त्याद्वारे त्या नवीन कराराची घोषणा करतो, ख्रिस्ताच्या मरणाची आठवण करतो. Amen. And the references for that are Matthew 26, 26 to 29, Mark 14, 22 to 25, and Luke 22, 17 to 20. आणि त्याचे संदर्भ आहेत मत्ते 26, 26 ते 29, मार्क 14, 22 ते 25, लूक 22, 17 ते 20. Gotcha. Amen. Thanks. Yeah, Daniel. So in John chapters 14 to 17 is what we call the upper room discourse or the teachings of Jesus. आणि योहान कृत सुवर्तमानाच्या 14व्या अध्यायाच्या 17 वचनामध्ये आम्ही माडीवरच्या खोलीमध्ये काय काय गोष्टी घडल्या या संबंधी पाहतो. And these great chapters, John 14 to 17, we see Jesus is clearly teaching about the work, the person and the work of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याचं कार्य देखील या ठिकाणी आम्ही पाहतो. Right, and the next passage, Matthew 26:30, 36 to 46, Mark 14:26, 32 to 42, and Luke 22, 39 to 46, and John 18:1 is about Jesus's prayer in the Garden of Gethsemane. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची गेत्सेने बागेमधील प्रार्थना या गुरुवारच्या घटनेचा एक महत्वाचा भाग आहे आणि त्याचे संदर्भ आहेत मत्ते 26:30, मत्ते 36, 46, मार्क 14:26 आणि 32 ते 42 आणि लूक
22, 39 ते 46, योहान 18:1. प्रभू येशू ख्रिस्ताची गेतसेमने बागेमधील महत्वाची प्रार्थना. आमेन. This is where Jesus prayed, and Gethsemane means the place of crushing. आणि गेतसेमने याचा अर्थ की ठेचण्याचं ठिकाण किंवा क्रश करण्याचं ठिकाण. जसं ऑलिव्ह किंवा फळ क्रश करून त्यातलं तेल बाहेर काढत होते, त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताची अत्यंत ही आवेशी किंवा प्रार्थना आम्हाला गेतसेमने बागेमधील पाहायला मिळते की अत्यंत कळवळ्यानं रक्ताचा घाम पृथ्वीवर पडेपर्यंत त्यानं प्रार्थना केली. आमेन. Right, I know there's a lot of references. The arrest of Jesus in the Garden of Gethsemane is Matthew 26, 47 to 56, Mark 14, 43 to 52, Luke 22, 47 to 53, and John 18, 2 to 12. आणि गुरुवारच्या रात्रीतील गेतसेमने बागेतील प्रार्थनेनंतर महत्वाची घटना म्हणजे यहूदा इस्कारियोत रोमी शिपायांना बरोबर घेऊन आला आणि त्यानं प्रभू येशू ख्रिस्ताला रोमी शिपायांनी अटक केली. त्याचे संदर्भ आम्हाला मत्तै 26, 47 ते 56, मार्क 14, 43 ते 52, लूक 22, 47 ते 53 आणि योहान 18:2 ते 12 या शास्त्र भागामध्ये पाहाव्यास मिळतात. So the trial of Jesus begins. आणि गेतसेमने बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला अटक झाल्यानंतर आता रात्रीच प्रभू येशू ख्रिस्ताची चौकशी किंवा प्रभू येशू ख्रिस्तावर आरोप ठेवून त्याचा खटला सुरू झालेला आम्ही गुरुवारच्या रात्रीच पाहतो. Okay, let's look at the crucifixion of Jesus. आणि आता शुक्रवारचा सकाळचा वेळ आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आम्हाला या ठिकाणी दिसतो आहे. So this brings us to Good Friday. शुक्रवारच्या सकाळी येशूचं वधस्तंभावरील दुःख सहन आम्हाला पाहाव्यास मिळतं. So the trials of Jesus continue. The Sanhedrin, that's the religious leaders, Pontius Pilate, the Roman governor, and Herod Antipas, 2 sets of trials. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा अनेक त्या काळचे जे अधिकारी होते, रोमी अधिकारी आणि यहुदी धार्मिक महायाजक आणि पिलात, त्यांच्या समोर त्याचा खटला चालवला गेला, त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले, हे आम्ही पाहतो. And the references for that are Matthew 26, 57 to 27, verse 31, Mark 14, 53 to 15, and verse 15, Luke 22, 54, 20 to chapters 23, 20, verse 25, and John 8, verses 12 through to chapter 19 and verse 6. आणि त्याचे संदर्भ मत्तै 26, 57 ते 27, 31, मार्क 14, 53 ते 15, 15, लूक 22, 54 ते लूक 23, 23 पर्यंत आणि योहान 18, 12 ते 19, 6 पर्यंत पाहायला मिळतात. So this is the verdict of guilty,
and they scourged Jesus. आणि या ठिकाणीच आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला दोषी ठरवण्यात आलं आणि त्याला फटके मारण्यात आले. आमेन. So Pontius Pilate, the Roman governor, asked the question, why? What wrong has this man done? What's wrong has he done? But the crowds of Jerusalem shouted more insistently, crucify him. आणि पिलातानं लोकांना विचारलं किंवा पिलातानं लोकांना सांगितलं की या मनुष्यामध्ये मला कोणताही दोष आढळत नाही, पण तिथं जमलेले लोक मोठमोठ्यानं घोषणा देत होते, आरोळ्या ठोकत होते की त्याला वधस्तंभी द्या, त्याला वधस्तंभी द्या. And Jesus, as we see from the right hand picture on the right hand side, Jesus was crucified by the Romans on the cross, time of day about 9 in the morning to 3 o'clock in the afternoon. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला दोन चोरांच्या मध्ये वधस्तंभी खिळण्यात आलं आणि ती वेळ होती शुक्रवारी सकाळी 9 ते दुपारी 3, 6 तास पर्यंत प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर खिळलेला होता, वेदना सहन करीत होता. आमेन. Thank you, Brother Dongri Danyavad. So the references for that, the crucifixion, are Matthew 27, 31 to 34, Mark 15, 20 to 23, Luke 23, 26 to 33, and John 19, verses 16 to 17. आणि या संबंधीचे शास्त्रभाग आहेत मत्ते 27, मत्ते I'll put the PowerPoint back. मत्ते 27, 31 ते 34, मार्क 15, 20 ते 23, लूक 23, 26 ते 31 आणि योहान 19, 16 आणि 17. Amen. Amen. Now, Brother Dongri, help me here. We got the 7 sayings, that last PowerPoint, the last slide on the PowerPoint. No, don't translate. This is for you. I'm asking you and the other, Pastor Rebecca and Dr. Charles a question. What's your time? Have we got time for this? Kibna Bajay? No, it's already 8:15, so second class should be begin now. Oh, okay. We are waiting. Next week we can take. I think you look the second class. Yes. They're a class before my class. 7 to 8 and 8 to 9. Yeah. Dr. Charles. Yes. Over to you. It seems that we must be running late, I suppose. Okay. You can remove the screen, please. Sharing. Thank you. So we were learning about the death of Jesus Christ on the cross. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील दुःख सहन आणि मरणासंबंधीच्या गोष्टींचा आपण अभ्यास करत आहोत. Next week we will be talking about the resurrection of Jesus Christ. आणि प्रभू येशूचे वधस्तंभावरील 7 उद्गार आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान या संबंधी आपण पुढच्या आठवड्यामध्ये अभ्यास करूया. And I will recap little bit and I will also give little teaching on why the death of Jesus is so important, so significant. आणि प्रभू येशूचा मृत्यू आमच्यासाठी आणि सर्व जगातील मानवांसाठी का महत्त्वाचा होता या संबंधीच्या गोष्टीही आपण पाहणार आहोत. And the resurrection of Jesus Christ, what impact it has on our lives. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आमच्या जीवनावर कशा प्रकारे परिणाम
घडवतो हे देखील आम्ही अभ्यास करणार आहोत. So would you kindly work on the saying or the statement of Jesus Christ and the death of Jesus Christ? आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे वधस्तंभावरील 7 उद्गार आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावरील मृत्यू या संबंधी तुम्ही अधिक विचार करावा, मंथन करावं, वाचन करावं, मनन करावं अशी तुम्हाला विनंती आहे. Lovely. So God bless you. We log out and we log in. आणि या ठिकाणी आता आपण हा वर्ग समाप्त करत आहोत. देव तुम्हाला आशीर्वाद देव. येणाऱ्या आठवड्यामध्ये देव तुमच्या बरोबर राहो, तुमचं संरक्षण करो. Praise the Lord. God bless you. See you soon. पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा भेटूया. बाय बाय. सी यू. See you.